सोलापूरच्या शेळगी भागात एका युवकाचा खून करण्यात आला असून 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे. एका 20 वर्षीय तरुणाच्या डोळ्यावर लोखंडी स्टँडने वार करून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री 10:30च्या सुमारास घडली. युवराज प्रभुलिंग स्वामी वय 20 असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती अशी: शेळगी येथील शिवगंगा नगर येथे राहणाऱ्या युवराज प्रभुलिंग स्वामी आणि संशयित आरोपी विजन उर्फ सोनू बनसोडे आणि सुजल मरबे दोघेही राहणार दहिटणे यांच्यात मैत्री होती. युवराज स्वामी हा रिक्षा चालक असल्याचे समजते. त्यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून शनिवारी रात्री 10:30च्या सुमारास विजय बनसोडे, सुजल मरबे या दोघांनी युवराज यास मोटरसायकलवर बसवून शेळगी दहिटणे रस्त्यावरील निर्जळ स्थळी नेऊन युवराज स्वामी यास मारहाण केली. त्याच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाचे वार करून खून केला. ही घटना जोडभावी पेठ पोलिसांना समजताच संपूर्ण पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचले. गंभीर अवस्थेत असलेल्या त्या तरुणास उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत त्याचा भाऊ नागेश प्रभुलिंग स्वामी वय 18 जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात त्याने विजय बनसोडे आणि सुजल मरबे या दोघांनी भावाचा खून केल्याची फिर्याद दिली आहे. दरम्यान जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास करून दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.